नमस्कार मंडळी. गेल्या 2 दिवसापासून अभिनेत्री प्राची पिसाट आणि अभिनेते सुदेश मळशीकर यांच्याबाबतचं प्रकरण गाजताना दिसतंय. सुदेश मळशीकर यांच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट अभिनेत्री प्राची पिसाटने व्हायरल केले. तुझा नंबर पाठव, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली. यासोबत तू किती सेक्सी दिसते असे अनेक मेसेज केल्याने प्राचीने सुदेश यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे सुदेश मळशीकर यांच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली होती. याबाबत सोशल मीडियावरील बऱ्याचशा प्रेक्षकांनी आणि मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी प्राचीची बाजू घेत सुदेशवर सडकून टीका सुद्धा केली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अजूनही सुदेश मळशीकर यांनी अद्याप यावर स्पष्टीकरण दिले नाही किंवा या संपूर्ण प्रकरणावर माफी सुद्धा मागितली नाही. आता माध्यमामध्ये सध्या ही बातमी खूप चर्चेत असताना प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी प्राचीला विचित्र पद्धतीचा मेसेज केला आहे. त्यावर प्राचीने त्यांना सुद्धा खणखणीत उत्तर दिलं आहे. तर राहुल रानडे यांनी प्राचीला केलेल्या मेसेजमध्ये लिहिले, हॅलो पीपी, फुल बॅटिंग चालू आहे तुझी, हा हा हा. सगळ्या न्यूज चॅनल्सने हा मुद्दा उचलून धरला आहे. खरं तर मी सुदेशला वैयक्तिकरित्या ओळखतो. मला एक सांग, त्याने नक्की कोणत्या वेळेला हे मेसेज केले होते? कारण सामान्यतः लोक रात्री नशेत असे मेसेज करतात. तर राहुल रानडेच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने त्यांनाही सुनावले. ती म्हणते, अजून एक नमुना, तू पागल आहेस का? काय बोलतोस कळतेय का? नशेत असल्याने मुलींना मेसेज करणं हे कुठलं कारण होत नाही. ते गैरवर्तनच आहे. मी कोणाचे मनोरंजन करण्याचा ठेका घेतला नाही आणि कोणत्याही मुलीने, मग ते वेळ, वय आणि परिस्थिती बघून गैरवर्तन सहन करण्याचा ठेका घेतलेला नाही. छोटं असो किंवा मोठं, गैरवर्तन झालं तर त्या विरोधात मुलींना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर तुझी ही मानसिकता असेल तर तू नशेत असताना आता तुझे किती चॅट बाहेर निघतील हे तुला कळणारही नाही. दरम्यान घडलेल्या प्रकरणानंतर 5 दिवस उलटून गेले असले तरी सुदेश मळशीकर अजूनही गप्प आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अजून त्यांनी कुठल्या प्रकारचं भाष्य केलं नसून इंस्टाग्राम अकाउंटवरील त्यांनी त्यांचे सर्व फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा डिलीट केले आहेत. यासोबतच त्यांचं फेसबुक अकाउंट सुद्धा प्रायव्हेट करून टाकलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.